संध्याकाळची वेळ होती. घरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. "तू माझ्या आईवडिलांची माफी मागणार आहेस की नाही?" अभिजित रागाने स्वराला ओरडत म्हणाला. स्वरा काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज मात्र ठाम होता. "नाही. मी जी चूक केलीच नाही त्यासाठी मी माफी मागणार नाही." स्वराचं उत्तर ऐकून अभिजितचा राग अजूनच वाढला. "मग या घरातून निघून जा. आत्ता लगेच." हे ऐकून स्वराच्या हृदयात एक वेदना उठली. ती काही क्षणात शांत राहिली आणि म्हणाली, "ठीक आहे, मी जाते. पण लक्षात ठेव अभिजित, जर या घरात माझी किंमतच नसेल तर इथे राहून काय उपयोग? मी खूप प्रयत्न केला सगळ्यांना जिंकण्याचा, पण रोज माझाच आई-वडिलांचा अपमान सहन करायचा हे मला मान्य नाही." इतकं बोलून स्वरा आपल्या खोलीत गेली आणि बॅगमध्ये आपलं सामान भरायला लागली. प्रेमविवाहाची सुरुवात अभिजित आणि स्वराचा प्रेमविवाह झाला होता. दोघं एकाच कंपनीत काम करत होते. तिथेच ओळख झाली, मैत्री झाली आणि हळूहळू प्रेमात बदलली. दोन्ही घरांमध्ये सुरुवातीला या लग्नाला विरोध झाला, पण दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी दोन्ही घरांनी लग्नाला होकार दिला. स्वरा मनाने खूप साधी आणि समजूतदार होती. लग्नानंतर ती या घरात आली तेव्हा तिच्या मनात एकच विचार होता, या घराला आपलं घर बनवायचं. ती सगळ्यांची काळजी घ्यायची, शांता काकू आणि गजानन काकांना आदर द्यायची. पण तरीही शांता काकूंना स्वरा कधीच आवडली नाही. छोट्या छोट्या टोमण्यांची सुरुवात स्वरा सकाळी उठून ऑफिसला जायला तयार होत होती. शांता काकूंनी आवाज दिला, "माझ्या भजन मंडळातील बायका येणार आहेत. त्यांच्यासाठी चहा नाश्ता करूनच ठेव." स्वरा म्हणाली, "आई, मला ऑफिसला उशीर होतोय. संध्याकाळी आल्यावर मी सगळं करेन." त्यावर शांता काकू तिरस्काराने म्हणाल्या, "मला ही भाजी आवडत नाही, दुसरी बनव. ऑफिसमधून लवकर ये, आम्हाला भूक लागते." अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून स्वराला सतत टोमणे मारले जायचे. स्वरा अनेकदा अभिजितला सांगायची, पण अभिजितचं उत्तर नेहमी एकच असायचं, "एकदा त्यांनी आपल्या लग्नाला होकार दिला, आता थोडं त्यांच्यासाठी सहन कर." गैरसमज वाढत गेले. दररोजच्या तक्रारीमुळे अभिजितच्या मनातही शंकेचं बी पेरलं होतं. शांता काकू आणि गजानन काका अभिजितचे कान भरू लागले, "तुझी बायको आम्हाला किंमत देत नाही. तिला आपल्या घराच्या पद्धती आवडत नाहीत." हळूहळू अभिजितही स्वरावर नाराज होऊ लागला. एक दिवस संध्याकाळी स्वरा ऑफिसमधून घरी आली. तिच्या येताच शांता काकूंनी आरोप केला, "खरं सांग, माझा हार तू चोरून तुझ्या माहेरी दिलास ना?" हे ऐकून स्वरा थक्क झाली. "आई, तुम्ही काय बोलताय?" पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. अभिजितही आईच्या बाजूने उभा राहिला. घर सोडण्याचा निर्णय. आजचा वाद त्याचाच परिणाम होता. स्वराने बॅग उचलली आणि बाहेर पडली. दरवाजाजवळ थांबून तिने एकदा घराकडे पाहिलं. या घरासाठी तिने किती स्वप्न पाहिली होती, पण आज ती सगळी तुटत होती. स्वरा शांतपणे घराबाहेर पडली. सत्य समोर येतं. 2 दिवसांनी अचानक शांता काकू त्यांचा हार सापडला. तो कपाटाच्या आतल्या बॉक्समध्ये पडलेला होता. सगळे स्तब्ध झाले. अभिजितच्या हातून पाण्याचा ग्लास. त्याला त्याच क्षणी समजलं, स्वरा निर्दोष होती. त्याच्या डोळ्यासमोर तिचा रडणारा चेहरा उभा राहिला. त्याला स्वतःची खूप लाज वाटली, पश्चाताप. अभिजित लगेच स्वराच्या माहेरी गेला. स्वरा त्याला पाहून शांतपणे उभी राहिली. अभिजितच्या डोळ्यात पश्चाताप होता. "स्वरा, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही." स्वरा काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, "अभिजित,
प्रेमात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा सगळे माझ्यावर आरोप करत होते तेव्हा मला फक्त तुझा विश्वासाची गरज होती. अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. मला माझी चूक समजली आहे. कृपया परत ये. शेवट स्वरा काही वेळ विचार करत राहिली. नंतर ती हळूच म्हणाली, मी परत येईन, पण एका अटीवर. काय अट? अभिजितनं विचारलं. या घरात पुढे कोणाचाही अपमान होणार नाही. ना माझा ना माझ्या आईवडिलांचा. अभिजितने लगेच होकार दिला. त्या दिवसापासून त्या घरात एक नवीन सुरुवात झाली. शांताकाकू नाही आपली चूक समजली. हळूहळू सगळं पुन्हा सुरळीत झालं. स्वराचा स्वाभिमान जपला गेला आणि घरही वाचलं.